श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये पैसा असणं म्हणजेच त्या घरामध्ये सुख समृद्धी असते असं नाही. एखाद्या घरामध्ये भरपूर पैसा असतो, मोठं घर असतं, सुखसुविधा असतात, पण तरीही त्या घरामध्ये समाधान नसतं, प्रेम नसतं, शांतता नसते. आणि दुसरीकडे एखादं घर साधं असतं, परिस्थिती सामान्य असते, पण त्या घरामध्ये प्रेम असतं, एकमेकांची काळजी असते, देवाचं नाव घेतलं जातं, मोठ्यांचा आदर केला जातो आणि प्रत्येकजण समाधानाचं जीवन जगत असतो. असं घर खऱ्या अर्थाने श्रीमंत असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घरातील स्त्रीला केवळ घर सांभाळणारी व्यक्ती मानलं गेलं नाही, तर तिला घराची लक्ष्मी म्हटलं गेलं आहे. कारण घरामध्ये प्रेम, संस्कार, शिस्त, श्रद्धा, संयम आणि समाधान टिकवून ठेवण्यामागे स्त्रीची भूमिका खूप महत्त्वाची असते. अर्थात घराची समृद्धी ही केवळ स्त्रीवर अवलंबून नसते. घरातील प्रत्येक व्यक्तीचं आचरण, मेहनत, प्रामाणिकपणा आणि एकमेकांची असलेलं वर्तन यावर घराचं सुख अवलंबून असतं. पण आज आपण विशेषतः त्या 4 सुंदर गुणांविषयी जाणून घेणार आहोत, जे पारंपरिक मान्यतेनुसार ज्या स्त्रीमध्ये असतात त्या घरामध्ये सकारात्मकता आणि सुख समृद्धी टिकून राहते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या 4 गुणांपैकी एखादा गुण तुमच्यामध्ये असेल, एखादा गुण तुमच्या आईमध्ये असेल, तुमच्या पत्नीमध्ये असेल, तुमच्या बहिणीमध्ये असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या स्त्रीमध्ये असेल. आणि जर हे गुण आपण आपल्या जीवनामध्ये जपले तर आपल्या घराचं वातावरण नक्कीच अधिक सुंदर होऊ शकतं. तर चला मग जाणून घेऊया पहिला गुण. पहिला गुण आहे समाधान आणि काटकसरीची सवय. घरामध्ये किती पैसा येतो यापेक्षा त्या पैशाचा उपयोग कसा केला जातो हे जास्त महत्त्वाचं असतं. पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच, पण पैशाची किंमत समजून घेणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. पारंपरिक विचारांमध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरातील स्त्रीला पैशाची किंमत कळते, अनावश्यक खर्च टाळण्याची सवय लागते आणि उपलब्ध साधनामध्ये समाधानाचा संसार चालवता येतो, त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत होते. याचा अर्थ असा अजिबात नाही की स्त्रीने स्वतःच्या इच्छा मारून टाकाव्या किंवा स्वतःसाठी काहीही खर्च करू नये. उलट स्वतःच्या गरजा, घरच्या गरजा आणि भविष्यातील गरजा यामध्ये योग्य संतुलन ठेवणं म्हणजेच खरी शहाणपणाची गोष्ट. आजकाल अनेकदा आपण इतरांना पाहून खर्च करतो. कोणाच्या घरी नवीन वस्तू आली म्हणून आपल्याही ती हवी. कोणीतरी महागडा मोबाईल घेतला म्हणून आपल्यालाही घ्यायचा असतो. कोणीतरी मोठा कार्यक्रम केला म्हणून आपल्यालाही त्यापेक्षा मोठा कार्यक्रम करायचा असतो. अशा स्पर्धेमध्ये आपण आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतो आणि नंतर त्याचा ताण संपूर्ण कुटुंबावर येतो. पण ज्या स्त्रीला परिस्थितीची जाणीव असते, ती म्हणते, आज आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहूया, गरजेची गोष्ट आधी घेऊया आणि उरलेलं भविष्यासाठी जपून ठेवूया. अशी विचारसरणी घराला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनण्यास मदत करते. आपल्या घरामध्ये अन्न वाया जाऊ नये, पाण्याचा अव्यय होऊ नये, विजेचा अनावश्यक वापर होऊ नये, वस्तूंची काळजी घेतली जावी, उगाच कर्जाचा बोजा वाढवू नये, बचत करण्याची सवय असावी. या छोट्या गोष्टी भविष्यात मोठा फरक निर्माण करतात. म्हणूनच घरातील स्त्रीचा पहिला सुंदर गुण म्हणजे समाधान आणि योग्य नियोजन. ज्या घरामध्ये समाधान असतं तिथे छोट्या गोष्टींमध्येही आनंद सापडतो आणि ज्या घरामध्ये सतत तुलना असते तिथे कितीही पैसा असला तरी मनाला समाधान मिळत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट नक्की ठरवा, आपल्या घरामध्ये पैसा आला तर त्याचा योग्य उपयोग करायचा, अनावश्यक खर्च टाळायचा आणि भविष्यासाठी थोडी बचत करून ठेवायची. दुसरा गुण, घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर आणि प्रेम. घर मोठे असण्यापेक्षा घरातील माणसांची मनं मोठी असणं खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये कितीही पैसा असला तरी जर सतत भांडणे होत असतील, एकमेकांचा अपमान होत असेल, मोठ्यांचा आदर केला जात नसेल, लहानांवर प्रेम केलं जात नसेल, तर त्या घरातील आनंद हळूहळू कमी होतो. पारंपरिक संस्कृतीमध्ये घरातील स्त्रीला कुटुंबाला एकत्र ठेवणारी व्यक्ती म्हणून महत्त्व दिलं गेलं आहे. तिचा प्रेमळ आणि समंजस वागण्यामुळे घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होते.
पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घर शांत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त स्त्रीची नाही. घरातील पुरुष, स्त्रिया, मुले, वडीलधारी मंडळी प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. तेव्हाच घरामध्ये खरंच सुख निर्माण होतं. कधीकधी घरात एखाद्या व्यक्तीकडून चूक होते, त्यावेळी लगेच ओरडण्याऐवजी शांतपणे समजावून सांगणं, एकमेकांचं म्हणणं ऐकून घेणं आणि रागाच्या भरात कठोर शब्द न बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण शब्द हे खूप शक्तिशाली असतात. प्रेमाने बोललेला एक शब्द दुःखी मनाला आधार देऊ शकतो आणि रागाने बोललेला एक शब्द मनामध्ये वर्षानुवर्ष राहू शकतो. ज्या घरामध्ये स्त्रीचा स्वतःच्या वागण्यातून प्रेम, आदर आणि संयम दाखवते, तिथे मुलांवरही चांगले संस्कार होण्याची शक्यता वाढते. मुले मोठ्यांशी कसे बोलायचं, घरातील प्रत्येक व्यक्तीचा आदर कसा करायचा, अडचणीच्या वेळी एकमेकांना साथ कशी द्यायची हे घरातूनच शिकतात. म्हणून मंडळी, दुसरा गुण आहे प्रेमळ आणि आदरयुक्त स्वभाव. आपल्या घरामध्ये पैसा कमी जास्त होऊ शकतो, परिस्थिती बदलू शकते, पण जर कुटुंबातील माणसे एकमेकांच्या पाठीशी उभी असतील तर मोठ्यात मोठे संकटही सोपं वाटू लागतं. तिसरा गुण देवावर श्रद्धा आणि सकारात्मक विचार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धेला खूप मोठं स्थान आहे. सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करणं, घरामध्ये दिवा लावणं, आपल्या इष्टदेवतांचं नामस्मरण करणं, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेणं, चांगलं विचार करणं, या गोष्टी मनाला आधार देतात. पारंपरिक श्रद्धेनुसार ज्या घरामध्ये देवाचं स्मरण, स्वच्छता, सात्विकता आणि चांगले विचार असतात, त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं मानलं जातं. पण देवावर श्रद्धा म्हणजे फक्त पूजा करणं नाही. देवावर श्रद्धा म्हणजे संकट आलं तरी धैर्य न सोडणं, परिस्थिती कठीण झाली तरी प्रयत्न करत राहणं, चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्यापेक्षा प्रामाणिकपणाचा मार्ग निवडणं, दुसऱ्याचं वाईट न चिंतणं, आपल्या कष्टावर विश्वास ठेवणं. कधीकधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की कितीही प्रयत्न केले तरी काम होत नाही, पैसा अडकतो, घरामध्ये समस्या निर्माण होतात, एखाद्या व्यक्तीची नोकरी जाते, व्यवसायामध्ये नुकसान होतं आणि एखादी इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी आपलं मन खचतं. पण जर मनामध्ये श्रद्धा असेल तर माणूस स्वतःला सांगतो, ही परिस्थिती कायमची नाही, देव माझी परीक्षा घेत आहे, मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार. ही सकारात्मक वृत्ती माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. म्हणूनच घरातील स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाने देवावर श्रद्धा ठेवावी, पण त्याचबरोबर प्रयत्नही करावे. देवावर विश्वास आणि स्वतःच्या कष्टावर श्रद्धा या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर जीवनाचा मार्ग अधिक मजबूत होतो. आणि विशेष म्हणजे घरातील मुलांसमोर सतत नकारात्मक बोलणं टाळा. आपल्याकडे काहीच नाही, आपण गरीब आहोत, आपल्या नशिबात काहीच नाही असे शब्द वारंवार बोलल्याने घरातील वातावरण निराश होऊ शकतं. त्याऐवजी म्हणा, आपण मेहनत करू, देवावर विश्वास ठेवू आणि परिस्थिती नक्की सुधारू. हा एक छोटासा बदल घरातील प्रत्येकाच्या मनाला मोठी ताकद देऊ शकतो. चौथा गुण आहे स्वच्छता, शिस्त आणि चांगले संस्कार. आपल्या घरामध्ये स्वच्छता आणि शिस्त असणं हा देखील अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. घर म्हणजे फक्त भिंती, दरवाजे आणि वस्तू नाहीत. घर म्हणजे त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या सवयी आणि संस्कार. सकाळी उठून घर स्वच्छ ठेवणं, देवघर स्वच्छ ठेवणं, वस्तू जागच्या जागी ठेवणं, अन्नाचा आदर करणं, घरामध्ये घाण साचू न देणं, घरातील वातावरण प्रसन्न ठेवणं, या साध्या गोष्टी आहेत, पण त्यांचा परिणाम मनावर होतो. आपण पाहतो, ज्या घरामध्ये वस्तू अस्ताव्यस्त असतात, कचरा पडलेला असतो, कोणतीही शिस्त नसते, तिथे राहणाऱ्या व्यक्तींनाही अनेकदा अस्वस्थ वाटतं. त्याउलट घर साधं असेल तरी स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तर त्या घरामध्ये एक वेगळंच समाधान जाणवतं. म्हणून पारंपरिक दृष्टिकोनातून घरातील स्वच्छतेला आणि शिस्तीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पण येथेही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. घर स्वच्छ ठेवणं ही फक्त स्त्रीची जबाबदारी नाही. घरातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. मुलांनी आपली खेळणी आवरली पाहिजेत, पुरुषांनी घरातील कामात हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने घराला आपलं मानलं तर घरकामाचं ओझं एका व्यक्तीवर पडत नाही आणि यासोबत चांगले संस्कारही महत्त्वाचे होतात. म्हणून चौथा गुण आहे स्वच्छता, शिस्त आणि उत्तम संस्कार.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. कारण घरातील खरी समृद्धी ही केवळ पैशाच्या कपाटात नसते, ती घरातील माणसांच्या मनात असते. ज्या घरामध्ये समाधान आहे तिथे आनंद असतो. ज्या घरामध्ये प्रेम आहे तिथं सुख असतं. ज्या घरामध्ये संस्कार आहेत तिथं भविष्य सुरक्षित असतं. ज्या घरामध्ये मेहनत आहे तिथे प्रगतीची संधी असते. आणि ज्या घरामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक विचार आहेत तिथे संकटांशी लढण्याची ताकद निर्माण होते. म्हणूनच आजच्या या 4 गुणांना आपल्या जीवनाचा भाग बनवूया आणि सर्वांच्या घरामध्ये आई लक्ष्मीचा वास राहू दे, श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहू दे, महादेवाची कृपा राहू दे आणि आपल्या कुलदेवतांचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहू देत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय, संस्कारमय आणि आपल्या जीवनाला उपयोगी माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.